आपण प्रगटीकरणाच्या 17व्या अध्यायामध्ये होतो आणि त्या 17व्या अध्यायामध्ये आपण पाहिलं की 3 प्रकारच्या गोष्टी आपण 17व्या अध्यायामध्ये पाहिलं. एक कलावंतीने जी अमेरिका आहे आणि ती अनेक देश व्यापार करते, ती अनेक देशांबरोबर आणि अनेक देशांना ती मोह घालतं. तिच्याकडं द्राक्षरसाचा प्याला आहे. नंतर आपण एक स्त्री बघितली की जी स्त्री म्हणजे एक जागा आहे, एक राष्ट्र आहे, ज्या राष्ट्रामधून अँटिक्राइस्ट येणार आहे. आणि ह्या अँटिक्राइस्ट म्हणजे त्याला शॉपदसुद्धा म्हटलेलं आहे. आणि ह्या शॉपदाला मदत करणारे सैतान आणि तो खोटा ख्रिस्त असणारे, ख्रिस्त विरोधक असणारे, जो शेवटच्या काळामध्ये येणार आहे असं आपण मागच्या वेळेस पाहिलं होतं पूर्णतः. आणि मग पुढं आपण रिलेशन बघितलं होतं की हा ख्रिस्त विरोधक 10 राजे, जे युरोपचे 10 राजे असतील, आणि सैतान जो आहे हा आणि त्याचे सैन्य हे मिळून काय करतील, ह्या कलावंतीने, या अमेरिका जी बाबेल म्हटलेली जी तिच्यावरती हल्ला करतील आणि तिला बेचिराग करतील. कारण तिने जसं राष्ट्रांना दिलं तसं दुप्पट देण्याची वेळ आलेली आहे, तिचा न्यायनिवडा करण्याची वेळ आलेली आहे आणि त्यानुसार तिचा न्यायनिवडा होणार आहे असं प्रगटीकरणाच्या 17व्या अध्यायामध्ये आपण पाहिलेलं आहे. पण 17वा अध्याय हा 13व्या अध्यायाबरोबर जोडला गेलेला आहे म्हणून आपण 17वा अध्याय बघितलेला आहे. आणि बाबेलचं नंतर 18व्या अध्यायामध्ये आपण नंतर बघणार आहोत. आता आपण येऊया अँटिक्राइस्टचा काळ जो आहे हा काय असणार आहे ह्याबद्दल आपण बघूया. अँटिक्राइस्टचा काळ हा आहे प्रगटीकरण याचा 13वा अध्याय, 14वा अध्याय, 15वा अध्याय, 16वा अध्याय, 17, 18वा अध्याय आणि 19 अध्यायाच्या हाफपर्यंत हा अँटिक्राइस्टचा 3.5 वर्षाचा काळ आहे. त्यामुळं हे जे आता आपण बघणार आहोत हे सगळ्या अँटिक्राइस्टच्या काळात पृथ्वीवरती घडवून येणाऱ्या गोष्टी आहेत. तर आता आपण पाहिलं की 1,44,000 जे स्त्री संघाने मलिन झाले नव्हते, म्हणजे इस्रायल राष्ट्राचे 12,000 × 12 असे जे वंशज हे जे ह्यांनी नंबर 66 आपल्या हातावरती, कपाळावरती घेतला नाही आणि शापदाला आणि शापदाच्या मूर्तीला नमन केलं नाही म्हणून त्यांना रक्तसाक्षी करण्यात आलेलं आहे. प्रगटीकरण याचा 14वा अध्यायामध्ये आपण त्यांना स्वर्गामध्ये येशू ख्रिस्ताबरोबर सियोन पर्वतावर नवे गीत गात असताना पाहते आणि त्यांना म्हटले ते शुद्ध आहे कारण ते स्त्री संघाने मलिन झालेले आहेत. आणि म्हणून हा अँटिक्राइस्टच्या काळात आपण पाहिलं की अँटिक्राइस्ट जी स्त्री आहे तिच्यामध्ये पवित्र जनाचं रक्त सापडलं असं आपण प्रगटीकरण याचा 17वा अध्यायाच्या 6व्या वचनामध्ये आपण बघतो. तर आपण आता जाऊया प्रगटीकरणाच्या 14व्या अध्यायामध्ये. प्रगटीकरणाचा 14वा अध्याय आणि 14व्या अध्यायाचं 6वं आणि 7वं हे वचन. 3 देवदूतांचे संदेश. नंतर मी दुसरा एक देवदूत अंतराळाच्या मध्यभागी उडताना पाहिला. त्याच्याजवळ पृथ्वीवर राहणाऱ्या म्हणजे प्रत्येक राष्ट्र, वंश, निरनिराळ्या भाषा बोलणारे आणि लोक या सांगावयास सार्वकालिक सुवार्ता होती. योहान हा एक देवदूत बघतोय आणि ह्या देवदूताकडं काय होतं की अनेक राष्ट्र, अनेक वंश, अनेक जात आणि भाषा बोलणाऱ्या लोकांना सांगण्याची सुवार्ता होती. येशू ख्रिस्ताने ज्यावेळेस पुनरुत्थान झाला आणि पुनरुत्थान झाल्यानंतर तो ज्यावेळेस स्वर्गात जात होता, मत्ते, मार्क, लूक ह्याचे जे शेवटचे अध्यायामध्ये तो सांगतो की आता तुम्ही जाऊन जगामध्ये सुवार्ता गाजवा, त्यास पित्याच्या, पुत्राच्या, पवित्र आत्म्याच्या नावात बाप्तिस्मा द्या आणि युगाच्या समाप्तीपर्यंत ही सुवार्ता गाजवा. आणि मग तुम्हाबरोबर चिन्ह असतील. मग त्याने चिन्हसुद्धा सांगितलं की मी सदैव तुमच्याबरोबर असेल. हे पेंटिकॉस्टल दिवसापासून येशू ख्रिस्ताने पृथ्वीवरती सुवार्ता सांगण्याची जबाबदारी ही मानवाला दिलेली आहे. म्हणजे त्याचे निवडलेले जे प्रेषित जे सेवक होते 5 पदरी सेवेला त्यांनी प्राधान्य दिलं. वचन सांगते ते स्वर्गात जात असताना त्यांनी 5 पदरी सेवा एस्टॅब्लिश केली आणि मानवांना देणगे दिले. एपिस्करास पत्र याचा 4था अध्याय 8व्या वचना 8 आणि 9 वचनामध्ये 10व्या वचनामध्ये दिलेले आहे ते. आणि मग ही जी 5 पदरी सेवा त्यावेळेस
काम करायला लागले. पण त्याने असं नाही सांगितलं की देवदूतांनी जाऊन सुवार्थ सांगावी, माणसांनी सुवार्थ सांगावी असं सांगितलं होतं. पण अँटिक्राइस्टच्या काळात काय झालेलं आहे, कारण त्यावेळेस कृपेचा काळ सुरू झाला होता. येशू ख्रिस्त पुनरुत्थान झाल्यानंतर पेंटेकॉस्ट दिवसापासून कृपेचा काळ सुरू झाला आणि आज 2000 वर्ष झालेली आहे. आणि 2000 वर्षानंतर कृपेचा काळ संपलेला आहे. 2 संदेष्टे पण येऊन गेलेले आहेत. 2 संदेष्टेला सुद्धा मारण्यात आलेले आहे. ते पुनरुत्थान होऊन स्वर्गात निघून गेलेले आहेत. 1,44,00,000 लोकांना मारण्यात आलेले, ते सुद्धा सुवार्थ सांगून निघून गेलेले. आता पृथ्वीवरती न्यायाचा काळ सुरू होणार आहे. आणि म्हणून जर तुम्ही वचनाचा अव्यय केला, या वचनाला विश्वासाच्या या पश्चातापाच्या द्वारे जर प्रतिसाद दिला नाही, तर मग परमेश्वराचा न्याय उतरून येतो. जसं नोहाच्या काळात झालं, जसं सदोम गोमोरामध्ये झालं. किंवा इस्रायल राष्ट्राने सुद्धा ज्यावेळेस परमेश्वराचा अवमान केला, त्यावेळेस ते बाबेलच्या बंधनात गेले. या अरण्यामध्ये फिरून फिरून मरण पावले. का? कारण त्याने परमेश्वरावरती विश्वास ठेवला नाही, कुरकुर केले आणि देवाच्या सेवक संदेष्टाचा वचनाचा मान सन्मान केलेला नाही आहे. प्रेज लॉर्ड. आपण ज्यावेळेस देवाच्या सेवक संदेष्टाचा मान सन्मान करत नाही आहे, देवाच्या वचनाद्वारे जे पाठवलेले सेवकाला जर जगाने प्रतिसाद दिला नाही विश्वासाच्या द्वारे, तर मग न्यायाचा काळ सुरू होणार आहे. आज कृपेच्या काळामध्ये जर जगाने आज प्रतिसाद दिला नाही, तर न्यायाचा काळ येऊन ठेपणार आहे आता. म्हणजे ह्या घटना का घडतात आहे, कारण हे घडून येण्याचं ऑलरेडी परमेश्वराने सांगितलं होतं की ज्यावेळेस हंगामाची वेळ असते, बरोबर आहे ना. कारण एकदा हंगाम आला तर त्याला कापणीची गरज असते. कारण हंगाम जर जास्त ठेवला तर ते काय होतं, करपतात, ते झाडं सुकून जातात, खराब होतात. म्हणजे पीक येऊन सुद्धा त्याचा काय उपयोग होत नाही. म्हणजे योग्य वेळेस हंगामाची कापणी असणं गरजेचं आहे. म्हणून आज हंगाम चालू आहे, पण अशी वेळ येणार आहे ज्यावेळेस हा हंगामची जी कापणी आहे करावी लागणार आहे. आणि ज्यावेळेस ही कापणी करावी, लूकच्या 13व्या अध्यायामध्ये बघितलेलं आहे की गहू वेगळे करण्यात येतील आणि निंदन वेगळं करण्यात येणार आहे. आणि मग निंदन हे जाळण्यासाठी जे आहे हा काळ आहे. कारण गहू हे स्वर्गात गेलेले, स्वर्गारोहण होऊन. प्रेज द लॉर्ड. आज करोडो लोक जगामध्ये विश्वासणार आहेत आणि त्यांना रक्तसाक्षी येशू होऊ देणार नाही आहे. कारण करण्याचा सण आमच्यासाठी नाही आहे. आपण ऑलरेडी करण्याचा तुतारे ऐकलेले, आपण सुवार्थ ऐकलेली आहे, आपण येशूला तारणार म्हणून ग्रहण केलेले. आणि आमचं स्वर्गारोहण देवाने सांगितलेलं आहे की मी वधूला घेऊन जाण्यासाठी येणार आहे, तो म्हटलेला आहे. कारण जिथं मी आहे तिथं तुम्ही असावं अशी माझी इच्छा आहे, म्हणतो तो. प्रेज द लॉर्ड. आणि मग तो वधूला अँटिक्राइस्टच्या हातात देणार नाही. तो वधूला अँटिक्राइस्टच्या हातामधून आधीच घेऊन जाणार आहे. नोहा हा जलप्रलयामध्ये बाहेर नव्हता, सदोम गोमोरामध्ये लोट नव्हता. प्रेज द लॉर्ड. ज्यावेळेस नोहा आत गेला त्यावेळेस जलप्रलय आला, म्हणजे विभागणी झाली. त्यावेळेस नीतिमान वेगळा करण्यात आला, अनितिमान वेगळा करण्यात आला. लोट ज्यावेळेस बाहेर आला त्याच्यानंतर मग तो अग्नी पडला. कारण तो देवदूत म्हटलं, जोपर्यंत तू ह्या शहरात आहे तोपर्यंत अग्नी मी पाडू शकत नाही आहे. प्रेज द लॉर्ड. म्हणजे नीतिमान लोकांना देव सांभाळतो. पेत्र म्हणतो की अनितिमान लोकांना परीक्षेमध्ये कसं टाकायचं आहे आणि नीतिमान लोकांना परीक्षेमधून कसं सोडवायचं आहे हे परमेश्वराला ठाऊक आहे म्हणून म्हणतो. प्रेज द लॉर्ड. म्हणून हा जो काळ आहे हा महाभयंकर काळ आहे असणाऱ्या पृथ्वीवरती. ही तीच लोक आहे जे आज या पृथ्वी तलावरती चालतात आहे आणि जे वचनाचा अव्यय करत आहे. पण तो काळ असा असणार आहे की त्यावेळेस पृथ्वीवरती कुठलाच माणूस सुवार्थ सांगू शकणार नाही आहे. या सुवार्थ सांगितली तरी सुवार्थाला अडखळून होणार आहे. का माहिती आहे का? कारण बायबल बॅन होतील, चर्चेस बॅन होतील. चर्चेस सुवार्थ सांगणाऱ्या व्यक्तीला तलवारीने मारावं लागेल. कारण जे बायबल वाचतात या जे सुवार्थ ऐकतात ते जरी लपून राहिले तरी ते अँटिक्राइस्टच्या चिन्हापासून स्वतःला लपू शकत नाही आहे. कारण विकत घेता येणार नाही आणि विकत देता येणार नाही आहे. दुसरी महत्त्वाची गोष्ट की हा काय 4-5 महिन्याचा काळ नाही, हा 3-3.5 वर्षाचा काळ आहे.
आणि या 3.5 वर्षामध्ये तुम्ही सह्याद्री रांगामध्ये जाऊन लपू शकणार नाही. मोठा काळ येतो. प्रेज द लॉर्ड. तुम्हाला अशा ठिकाणी जावं लागेल. म्हणजे अमेरिकाच एक देश असणार आहे जे त्यावेळेस अँटिक्राइस्टला विरोध करणारं राष्ट्र असणार आहे. पण अमेरिकेमध्ये सुद्धा त्यावेळेस आत्मा नसल्यामुळं तिथंसुद्धा मोठ्या प्रमाणात, कारण ती जार कर्माची वचन सांगते, अमंगळची आई म्हटलेलं आहे. तिथंसुद्धा सर्वाईव्ह होणं एवढं सोपं नाही आहे. म्हणजे जगामध्ये कुठल्याही जंगलामध्ये या कुठल्याही रेगिस्तानमध्ये 3.5 वर्ष मनुष्य जगू शकणार नाही आहे. अवघड काम असणार आहे त्यावेळेस. मग वचन काय सांगते तिथं की देवदूतांना ती जबाबदारी देण्यात येणार आहे की देवदूत जाऊन सुवार्ता सांगतील जगाला. कारण जगामध्ये कोणी सुवार्ता सांगण्याच्या योग्यतेचं नाही आहे. आणि योग्यतेचं असलं तरी त्यांना मारण्यात येणार आहे. रक्तसाक्षी ही त्यांच्यावरती पिडा लादण्यात येणार आहे. त्यामुळं ते लोक सांगू शकणार नाही. मग देवदूतांना वचन सांगते की ती जबाबदारी दिलेली आहे. परत वाचा. सार्वकालिक सुवार्ता होती. म्हणजे सुवार्ता कोण सांगणार आहे? अनेक देवदूत असतील. हे प्रत्येक जगातमध्ये आता ते कशा प्रकारचं व्हिजिटेशन असेल. म्हणजे जसं प्रेषितांच्या कृत्याच्या 10व्या अध्यायामध्ये जो कर्नल्या होता, जो अधिपती होता, त्याच्याकडे देवदूत गेला आणि म्हटला पेत्र नावाचा एक व्यक्ती आहे, त्याला तू बोलवतो, सार्वकालिक सुवार्ता सांगल. प्रेज द लॉर्ड. कारण तो कृपेचा काळ होता. पण हिथं कोणाला सांगणार नाही देवदूत की कोणाला तरी बोलव, कारण कोणी उपलब्धच नाही आहे. देवदूत स्वतः सुवार्ता सांगतील असं वचन सांगते तिथं. देवदूत कर्नल्याकडे आला आणि कर्नल्याला म्हटला की तू देवाचं भय धरणार आहे, पण तरी तुला अजून सत्य माहीत नाही आहे. तू देवाचा भय धरतोय, पण ज्याच्या मागं तू लागलेला आहे तो योग्य मार्ग नाही आहे. तुला योग्य मार्ग शिकवण्यासाठी एक पेत्र आहे, त्याला तू बोलव आणि मग तो तुला जिवंत देवाची सुवार्ता सांगल. आणि मग वचन सांगते की मग पेत्र आल्याने सुवार्ता सांगितल्यावरती तो कर्नल्याने त्याच्या परिवाराने बाप्तिस्मा घेतला आणि ते मग ते विश्वासणारे झाले असं वचन सांगते. प्रेज द लॉर्ड. मग आपण पाहतो की देवदूतांनी त्यांच्या तुरुंगातल्या दरवाजे उघडले त्यांच्यासाठी पावलाचे. आणि जो शताब्दी होता तो स्वतःचा आत्महत्या करायला निघाला होता. त्याला वाटलं सगळं कैदे पळून गेले. मग पाऊल म्हटलं अरे स्वतःला इजा करू नको. देवदूताचं काम फक्त पावलाला बाहेर काढायचं आणि पावलाने सुवार्ता सांगायची, देवदूतांनी नाही सांगायची. कारण तो कृपेचा काळ होता. प्रेज द लॉर्ड. कारण येशूने सांगितले तुम्ही जाऊन सर्व सुवार्ता सांगा. म्हणजे मानवाची जबाबदारी होती कृपेच्या काळामध्ये की आम्ही जाऊन सुवार्ता सांगावी. हे आजसुद्धा आपल्यावरती जबाबदारी आहे. आज आपण जे काय प्रगटीकरणाचं सांगतो ही आपल्यावरती जबाबदारी परमेश्वराने दिलेली आहे की तुम्ही प्रगटीकरणाच्या गोष्टी आपण जे पाचारण आहे ते आपण जगाला जाऊन सांगणं गरजेचं आहे. का माहिती का? पण ही जबाबदारी आपल्यावरती दिलेली आहे. पाऊल म्हणतो माझ्यावरती असलेली जबाबदारी मी टाळू शकत नाही आहे, या मी त्याला अव्यर करू शकत नाही आहे. प्रेज द लॉर्ड. कारण त्या जबाबदारीमध्ये याचे पाचारणामध्येच माझे आशीर्वाद लपलेले. त्या पाचारणामध्येच माझी डेस्टिनेशन जी मला परमेश्वराने दिलेली आहे ती माझ्या जीवनाचा अविभाज्य घटक आहे. प्रेज द लॉर्ड. म्हणून पाऊल म्हणतो की मी माझ्यावरती जी जबाबदारीची धाव आहे ती मी पूर्ण करणार आहे. मग इथं देवदूतांना काम दिलेलं आहे की तुम्ही सर्व जगामध्ये जाऊन काय करा, लोकांना सुवार्ता गाजवा. मग माहीत नाही त्यांचं व्हिजिटेशन कशा प्रकारे असेल. जसं कर्नल्याला देवदूत येऊन भेटला त्याप्रमाणे पण असू शकतं, या स्वप्नाच्या द्वारे दृष्टांताच्या द्वारे सुद्धा असू शकतं. पण देवदूतांची एक मिनिस्ट्री आहे ज्याच्याबद्दल चर्चेसमध्ये या लोकांमध्ये अनेक प्रकारचं अज्ञान आहे. त्यांना वाटतं की देवदूत हे म्हणजे एक जस्ट काल्पनिक एक फॅन्टॅसी आपण म्हणतो ना, एक फॅन्टॅसी प्रकारे ते देवदूतांना जग समजतं की सौंदर्य असतं, त्यांना पंख असतात, चांगले दिसणारे असतात, प्रकाशित असतात, उडू शकतात, अनेक गोष्टी चिन्ह चमत्कार करू शकतात असं समज. आणि त्यांना वाटतं की ते पिक्चरमध्ये दाखवलं की एक भूत असते ती, पण ते चांगली भूत आहे म्हणे ती. तर भूतं काही चांगली असतात का? भूतं असतात, ती चांगली आणि वाईट नसते, ती वाईटच असतात. लोकांना गैरसमज आहे देवदूतांबद्दल. त्यांना वाटतं हे आत्मिक आहे जग, म्हणजे हे माणसं कोण आहे, भूतं कोण आहे, अशुद्ध शक्ती कोण आहे, देवाचे एंजल्स कोण आहे, ह्याच्याबद्दल जगाला कन्फ्युजन आहे.
कळतं का तुम्हाला? पण आपल्याला कळतं की शेवटच्या काळामध्ये आपण देवदूतांचं पण पाहणार आहोत. देवदूतांची मिनिस्ट्री जी आहे ना, हे सुद्धा आपण नीट समजून घेणं गरजेचं आहे. कारण जगामध्ये मोठले चर्चेसमध्ये हा ज्याला म्हणतो ना एक अडगळीचा विषय ठेवलेला आहे. लोक ह्याला स्पर्श करत नाही आहे, पण हा खूप महत्त्वाचा विषय आहे. देवदूत आमची मिनिस्ट्रिंग करणारे स्पिरिट आहे, जे आम्हाला मदत करतात, सहाय्य करतात आणि आम्हाला सत्याकडे नेतात. वचन सांगते की त्यावेळेस देवदूत अँटिक्राइस्टच्या काळामध्ये देवदूत सार्वकालिक सुवार्ता संपूर्ण जगातल्या लोकांना सांगतील. कारण ते न दिसणारे, कारण दिसणाऱ्या व्यक्तीला तर रक्तसाक्षी व्हावं लागतं. मग देवाने काय केलं, न दिसणाऱ्या लोकांना निवडलेले. प्रेज लॉर्ड. आपण पाहतो याकोब सुद्धा न दिसणाऱ्या मिनिस्ट्री, याकोबाची मिनिस्ट्री सुद्धा देवदूतांनी केली. हां, कोणाची भीती बाळगा, देवाची भीती बाळगा आणि त्याचा गौरव करा. प्रेज लॉर्ड. काय आलेले, न्याय निवडाची घटिका आली नाही, आलेलीच आहे. बरोबर आहे ना? म्हणजे तो म्हणतो की देवाची भीती का बाळगा, तर मत्ते याचा 10वा अध्याय 28 वचन. तो म्हणतो जे शरीराचा घात करतात. अँटिक्राइस्ट शरीराचा घात करतो, पण तो आत्म्याचा घात करू शकत नाहीये. प्रेज लॉर्ड. त्यांनी 2 संदेष्ट्यांच्या शरीराचा घात केला, 1,44,000च्या शरीराचा घात केला, पण त्यांचा आत्म्याचा तो घात करू शकला नाही. का? कारण आत्म्याचा घात सैतान कधीच करू शकत नाहीये. प्रेज लॉर्ड. हे खूप मोठा आशीर्वाद जगातल्या लोकांना दिलेला आहे. प्रेज लॉर्ड. बरोबर. हां, 32-33. जो कोणी माणसासमोर मला पत्करील त्याला मीही आपल्या स्वर्गातील पित्यासमोर पत्करील. म्हणतो भिवू नका, कारण परमेश्वरच आत्म्याचं तारण करू शकतो. सैतान आत्म्याचं तारण करू शकत नाही. म्हणजे सैतानाची भीती ही फक्त शरीरापुरतीच मर्यादित आहे. पण देवाचं भय, वचन तिथं बघा काय, देवाचं भय जे आहे हे सार्वकालिक जीवन देणार आहे. म्हणजे शरीराचा जरी नाश झाला प्रगटीकरणाच्या काळामध्ये, तरी त्यांनी विश्वास ठेवला 1,44,000 लोकांनी. म्हणून तरी स्त्री संघाने मलिन न झालेले असं म्हटलेलं आहे. म्हणजे 7 पट भट्टी असून सुद्धा शद्रक मेशक अबेदनगोंनी म्हटले की आमच्या शरीराचा नाश होईल पण आमच्या आत्म्याचं तर तारण होणार आहे, हे आम्हाला माहिती आहे. सिंहाच्या गुहेत सुद्धा देवदूताची मदत दानिएलला मिळाली होती. प्रेज द लॉर्ड. कारण आमच्या शरीराचा घात जरी सैतानाची योजना असेल, इच्छा असेल, तरी हा देवाच्या इच्छेनुसारच होतं सर्व गोष्ट. वचन सांगतं की योबावर एवढा त्रास आला तर परमेश्वराने म्हटलं त्याच्या जीवाचा नाश जीवाला स्पर्श नाही करायचा. तू त्याच्या शरीराला तुला काय करायचं कर, त्याच्या प्रॉपर्टीला काय करायचं कर, पण त्याच्या जीवाला हात लावायचा नाही. कारण जीव हा परमेश्वरा प्रत्यर्थ लॉक आहे, बंद आहे. प्रेज लॉर्ड. आमचा आत्मा हा सील करून वेगळा करण्यात आलेल्या स्वर्गाच्या राज्यासाठी. प्रेज लॉर्ड. म्हणून आमच्या शरीरावरती किती जरी अटॅक आले, आमच्या शरीरावरती किती संकट आली ना, एक गोष्ट लक्षात ठेवा, या आमचं जे शिरस्त्राण दिलेलं आहे, जे विचार कल्पना ज्याला म्हणतो तारणाचं शिरस्त्राण, जीवन देणारा परमेश्वर आहे आणि मरण देणारा पण परमेश्वरच आहे. प्रेज लॉर्ड. सैतान परमेश्वराच्या हातातून आम्हाला घेऊ शकणार नाही आहे. वचन काय सांगते, येशू ख्रिस्ताने सांगितलेले की सैतान आलाय घात करायला, नाश करायला आणि चोरी करायला, मी आलोय जीवन द्यायला आणि विपुल जीवन द्यायला. आणि आम्ही परमेश्वराच्या हातामध्ये आहोत असं म्हणतो. तुम्ही परमेश्वराच्या हातामध्ये आहात आणि परमेश्वराच्या हातामध्ये कोण जाऊन परमेश्वराच्या हातातून तुम्हाला घेणार आहे? कोणाची ताकद आहे? वचन सांगते की परमेश्वराच्या उजव्या हातात जे 7 शिक्के मारून गुंडाळी होती, कोणाची पृथ्वीवरती, स्वर्गात, पृथ्वीवरती आणि पृथ्वीखाली कोणीच योग्यतेचा नव्हता. पण परमेश्वराच्या हातातून गुंडाळी घ्यायची आहे, ती कोणीच योग्यतेचा नाही आहे. म्हणून येशूने म्हटले तिथं, जे मनुष्यासमोर माझा स्वीकार करतात मी स्वर्गात परमेश्वरासमोर त्याचा स्वीकार करल. हीच वेळ आहे ती प्रकटीकरणाच्या 14व्या अध्यायामध्ये वचन पूर्ण होण्याची, की त्यावेळेस म्हणतं की जगाचा न्याय निवडा आलेला आहे आणि जे नंबर 66 घेतील त्यांना भय दाखवण्यात येईल की तुम्हाला मारण्यात येईल, तुम्हाला तुरुंगात टाकण्यात येईल,
तुम्ही विकत घेऊ शकणार नाही, विकत देऊ शकणार नाही. म्हणजे त्यांना बंद करू, म्हणजे त्यांच्यावरती बंधनं लादण्यात येईल, त्यांना त्रस्त करण्यात येईल, एक प्रकारचं गुलाम बनवण्यात येईल आणि सगळे जगाचे लोक त्यांचा द्वेष करतील असं वचन सांगते. आणि मग अँटिक्राइस्टच्या पाठीमागं फॉलोअर्स पुष्कळ असतील, व्हॉट्सअपसारखे करोडोनी फॉलोवर, अब्जांनी फॉलोवर असणार आहे त्याचे. कारण जे मूर्तीला नमन करतात ते त्यांच्यामध्ये चिन्ह चमत्कार घडणार आहे आणि तो परमेश्वराच्या मंदिरामध्ये बसणार आहे. आणि जगामध्ये आज भारतामध्ये सुद्धा, या पुण्यात पण त्याच्या मूर्ती स्थापना केल्या जातील. सगळीकडं पुण्यामध्ये मूर्ती स्थापना करण्यात येईल. पुणे सिटीमध्ये, दापोडेमध्ये, लोणावळ्यामध्ये, मुंबईमध्ये सगळ्या मोठ्या मोठ्या त्याच्या मूर्ती स्थापन करण्यात येईल. कारण चर्चेस आहेत आणि चर्चेसमध्ये त्याच्या मूर्ती स्थापन करण्यात येईल. आणि जो त्या चर्चमध्ये येऊन त्याला नमन करेल, या त्याचा त्या ठिकाणी जसं आज आपण हे करतो त्यालाचा अभिषेक जसा आपण ठेवतो तिथं चर्चेसमध्ये, तसं नंबर 66चा अभिषेक असेल त्यावेळेस, की जो नंबर 66 घेईल त्याला हिलिंग प्राप्त होईल. आणि तो महात कृत्य करते म्हणून वचन सांगते तिथं थेसलनिका पत्रामध्ये. तो मोठे मोठे चिन्ह करेल, महत् कृत्य करेल. का? कारण सैतानामध्ये सुद्धा ती पॉवर आहे ती. कारण वचन सांगते की अजगराने अँटिक्राइस्टला आपला अधिकार, शक्ती आणि सामर्थ्य दिलेले. मग ते पण करू शकतात. मोशेच्या काळात आपण पाहिलं, जसे मोशेने चिन्ह चमत्कार केले तसे फारोच्या जादूगारांनी पण चिन्ह चमत्कार केले. 3 चिन्ह चमत्कार केले. पण परमेश्वराच्या चिन्ह चमत्कारामध्ये आणि मोशेच्या चिन्ह चमत्कारामध्ये फरक हा होता, ते चिन्ह चमत्कार करू शकत होते पण त्याला कंट्रोल करू शकत नव्हते. प्रेझला अनेक लोक जादूटोना करतात, ब्लॅक मॅजिक करतात, लिंबू तर सोडतात ते, पण तो परत आणायचा त्यांच्या हातात नसतं. कारण तो परत जर आला ना, तो असा त्याच्यावरती बुमऱ्या घेऊन येतो की तो संपूर्णच उद्ध्वस्त होतो. कळतंय का तुम्हाला? मोशेला त्याला सांगावं लागलं फारोला की थांबव बाबा. मग मोशेने प्रार्थना केली आणि मग वचन सांगते की परमेश्वरांनी ती बिडा थांबवली म्हणून म्हटलेलं. पण त्याला फक्त 3च चमत्कार शक्य झाले. त्यांना 4थ्या चमत्कारमध्ये त्यांनी हात टेकले. ते म्हटले की ह्याच्या पुढं आम्हाला जाता येत नाही, कारण ह्याच्या पुढं सैतानाला पण काय करता येत नाही. आता 10 पिढ्यापर्यंत सैतान टिकणारच नाही. प्रेज लॉर्ड. म्हणजे आमचा देव अद्भुत आहे, आमचा देव आघात आहे. पण हे देवदूतांची जी मिनिस्ट्री आहे त्या काळामध्ये मोठ्या प्रमाणात असणार आहे. पण ही जी मिनिस्ट्री जरी देवदूतांची असली तरी जे विश्वास ठेवतील त्यांच्यावर मात्र प्रसंग भयानक असेल. कारण सुवार्थ जरी ऐकली तरी ती सुवार्थ ऐकून सुद्धा नंबर 66 न घेणं हे कशा प्रकारे त्यांना टाळता येईल मला तर माहीत नाही. म्हणजे कल्पनेच्या पलीकडे असणार आहे. आज मनुष्याला स्वतःचं ओळख करण्यासाठी जसं कार्ड कंपल्सरी आहे, तसं त्या काळात UPI म्हणा या डेबिट कार्ड ह्याच्यामध्ये आमचे जे हातावरचे जे शिक्के आहेत, या कपाळावरचा जो शिक्का आहेत ना, हा सँक्शन करेल या मूर्तीला जो नमन करणार आहे, या श्वापदाला जो नमन करणार आहे त्यालाच ते कार्ड मिळेल जो विकत घेऊ शकतो आणि जो विकत देऊ शकतो. त्यावेळेस महाभयंकर परिस्थिती असेल. म्हणून वचन सांगते तिथं की जगाचा न्याय निवडा आलाय म्हणून म्हटलेलं आहे. आणि मग तो देवदूत होऊन काय सांगतो की परमेश्वराचं भय बाळगा, श्वापदाचं भय बाळगू नका. कारण श्वापद हा फक्त शरीराचा घात करू शकतो पण आत्म्याचा घात करू शकणार नाही. पण किती लोक ते ऐकतील ही शंकाच आहे. आज कृपेच्या काळात सुद्धा लोकांना आपल्या शरीराचा नाश होतोय का आत्म्याचा नाश होतोय हा डिफरन्सच माहीत नाही आहे. लोकांनी म्हणण्यापेक्षा सैतानाने एवढा कॉम्प्लिकेटेड करून टाकले आहेत ना की सत्यापासून त्यांचे डोळेच अंतःकरण आंधळं करून टाकलेले आहेत, की सत्यापासून त्यांना बहकून टाकलेले. ते त्यांना वाटतं की मोक्ष जो आहे ह्या प्रकारे मोक्ष मिळेल. आपण जास्त जर कर्म केली, सत्कर्म म्हणतात ते, जर आम्ही जास्त सत्कर्म केली तर आमच्या पापक्षमा होतील. पण वचन असं नाही दिलेलं आहे. तुम्ही एक जरी पाप केलं तरी तुम्ही पापीच आहे. आणि तुम्ही 100 पाऊल काय म्हणतो, तुम्ही आपलं शरीर दान जरी केलं चांगल्या पद्धतीने, या तुम्ही पैसा अडका वाटले लोकांना, या सत्कृत्य केली तरी तुमच्या पापाची क्षमा होणार नाही. का? पापाची क्षमा होण्यासाठी परमेश्वराने रक्त हे करार ठेवलेलं आहे. आणि जोपर्यंत रक्त सांडलं जात नाही तोपर्यंत पापाची क्षमा नाही आहे.
आणि गाय बैलाचं रक्त परमेश्वराने अमान्य केलेले रक्त एकच आहे, जे येशूचं रक्त आहे. त्या येशूच्या रक्ताच्या आवरणाखालीच म्हणून येशूने म्हटलेले की जो व्यक्ती पृथ्वीवरती माझा स्वीकार करल त्याचा स्वर्गात मी स्वीकार करल, आणि जो पृथ्वीवरती माझा नाकार करल त्याला स्वर्गात प्रवेश मिळणार नाहीये. प्रेज द लॉर्ड. आता दुसरा एक देवदूत आहे. आता योहान हे जे आहे माणसांना दिसणार नाहीये, बघतोय तो. प्रेज द लॉर्ड. आणि मग तो बघतोय की एंजेलिक मिनिस्ट्री त्यावेळेस सुरू होता. प्रगटीकरणामध्ये मोठ्या प्रमाणात एंजेलिक मिनिस्ट्री कार्य असताना आपल्याला दिसते, जे बायबलमध्ये कुठल्याच पुस्तकामध्ये एंजेलिक मिनिस्ट्री दिसत नाही, जी प्रगटीकरणामध्ये दिसते. प्रगटीकरणाच्या पहिल्या वाचनापासूनच एंजेलिक आहे की दूतामार्फत ही सुवार्ता योहानापर्यंत पोहोचवण्यात आलेली. येशू ख्रिस्त हा 7 मंडळामध्ये 7 समयामध्ये उभा आहे, आणि त्याच्या उजव्या हातात 7 तारे, ज्या मंडळीवरती नेमलेले हे 7 देवदूत आहेत. नंतर आपण पाहतो की परमपवित्र स्थानात आपण आद्य देवदूत बघतो, जे 6 पंख असलेले करूब ज्याला म्हणतो, सराफीन. त्यामध्ये नंतर आपण पाहतो की सहस्त्राच्या सहस्र, अब्जवधीच्या अब्जवधी जे देवदूत आहेत ते येशू ख्रिस्ताला आणि परमेश्वराला 5व्या अध्यायामध्ये नमन करताना बघतोय आपण. म्हणजे ज्यावेळेस शिक्का फोडला त्यावेळेस जे 4 आत्मे आहेत आपण बघतो की एक पांढऱ्या घोड्यावरती बसलेल्या, काळ्या घोड्यावरती कबरे, आणि अजून लाल घोड्यावरती, तांबड्या घोड्यावरती बसलेले जे आत्मे आहेत ते काम करताना आपण बघतो. नंतर मग आपण पुढच्या ह्याच्यामध्ये प्रगटीकरणामध्ये 7व्या अध्यायामध्ये सुद्धा आपण 4 देवदूत जे पृथ्वीला, समुद्राला आणि झाडाला उपद्रव करतात, जो आत्ताचा काळ चाललेला आहे. आज पृथ्वीला, झाडाला, समुद्राला उपद्रव होताना आपल्याला दिसतोय. पण युरोपमध्ये, फ्रान्समध्ये, स्पेनमध्ये ना वनवा पेटलेला आहे. ऑस्ट्रेलियामध्ये पण वनवा, आता कालच कॅलिफोर्नियामध्ये वनवा पेटलेला आहे. वनवा पेटला म्हणजे काय माहिती का, शहराच्या शहर उद्ध्वस्त होतात. ते 7 लाख लोक त्या जागेतून बाहेर काढलेले आहे. 7 लाख लोक. 7 लाख म्हणजे काय थोडे आहेत बरं. त्यांची घरं बिरं सोडून सगळे घरं जळून खाक झालीत त्यांची. आता परवा कॅलिफोर्नियामध्ये मोठ्या, बरं ह्यांच्याकडे झाडाच्या झाडं एवढी आहेत ना, ते एकदा पेटलं ना तर ते पेटतच राहतात. ते तर वचन सांगते ना आपल्याला की पृथ्वीला, समुद्राला, झाडाला उपद्रव करणारे हे देवदूत आहेत, जे सैतानी देवदूत आहेत. जसे देवाचे देवदूत आहेत तर सैतानी देवदूत, जे आज आपल्याला दिसतंय. अनेक लोक प्रिडिक्शन करतात की सांगतात की जगामध्ये भूमिकंप होतात. अनेक ठिकाणी जपानमध्ये भूमिकंप होतो, कुठं आपण पाहतो की व्हेनेझुएलामध्ये मोठा भूमिकंप झालेला आहे, कुठंतरी अजून थायलंडमध्ये कुठंतरी भूकंप. हे काय होतंय, पृथ्वीची उलटापालट काय होती. पाऊस म्हटलं तर एवढं प्रखर पाऊस आलेला, लोक म्हणायचं अल निनोने एवढा येणार की पुण्यात दुष्काळ येईल, आणि पाणी बंद झालं. आता एवढा पाऊस झाला तर आता थांबा म्हणायची वेळ आलेली. जरा आपल्या प्रार्थना जरा जास्तच झाल्या वाटतं. 2 महिने आपण प्रार्थना करत होतो, एवढा घामाच्या धारा आपल्याला इथं लागत होता की पाणी नाही, काय नाही. परमेश्वराने प्रार्थना केली, पण सांगायचा अर्थ की क्लायमेट सगळं लोक म्हणतात. भविष्य आम्हाला माहिती आहे, बरोबर. त्या भविष्याला आम्ही कशा प्रकारे प्रतिसाद देतोय हे महत्त्वाचं आहे. आमचे माइंड जे आहे हे जगामध्ये लिमिटेड ठेवतोय आपण का भविष्याबरोबर जुळून घेतोय. मला माहिती आहे स्वर्गारोहण होणार आहे, तुम्हाला माहिती आहे स्वर्गारोहण होणार आहे, चर्चेस माहिती आहे स्वर्गारोहण होणार आहे. पण चर्चेची शिकवण जर फक्त पृथ्वीपुरती मर्यादित असली तर व्यक्तीसुद्धा पृथ्वीपुरतच मर्यादित विचार करणार ना. तो स्वर्गारोहणाचं त्याला काही घेणं देणं नाही आहे. पण त्याला एक मोठी आशा ही समजून सांगणंसुद्धा गरजेचं आहे प्रत्येक वचनानुसार की आमचं स्वर्गारोहण होणं ठरलेलं आहे. ह्याच्याची एक मोठी आशा असणार आहे त्यांना की काय जरी झालं, आज माझी ही समस्या आहे, माझी प्रॉब्लेम आहे, हे जगामध्ये, या भारतामध्ये अशा गोष्टी चाललेल्या आहेत. पण मला एक माहिती की एक ना एक दिवस लवकरच, एक ना एक दिवस नाही की लवकरच माझं स्वर्गारोहण होऊन आम्ही ह्या पृथ्वीवरून निघून जाणार आहे आणि येशूच्या सानिध्यात 7 वर्ष राहणार आहोत. एक मोठी आशा आपल्याला मिळणार आहे, एक मोठा आनंद, एक मोठी शांती आम्हाला मिळणार आहे. प्रेज लॉर्ड. पण त्यांनी आपल्याला जळते बाण जे आपल्यावरती सैतान मारतोय ना, हे कुठंतरी विझवले जातील आपल्याच विचार कल्पनाद्वारे. आमचे माइंड जे आहे ना, आम्ही जगापुरतं जर लिमिटेड ठेवली मध्ये, तर वचन सांगते की जगामध्ये आशा नाही आहे काय. आम्ही जगाबरोबर समरूप होता कामा नये, जगाबरोबर समरूप होऊ नका. तर
परमेश्वराच्या वचनाने मनाच्या नवीनीकरणाने स्वतःचं रूपांतर करा म्हणून म्हटलेले. हे रूपांतर कसं होणार आहे? ज्यावेळेस मला माहिती माझं स्वर्गारोहण होणार आहे तर मी छोट्या छोट्या कामात सुद्धा आनंद व्यक्त करेल, छोट्या छोट्या कामातही मी शांती करेल. त्रासामध्ये सुद्धा, या आजारामध्ये सुद्धा मला माहिती की नाही, परमेश्वर एक ना एक दिवस ही सिच्युएशन माझी बदलून टाकणार आहे. आणि दुसरं महत्त्वाची गोष्ट की सैतान माझ्या शरीराला घात करू शकतो पण माझ्या आत्म्याचा घात करणार नाही, हे देवाचं वचन मला माहिती आहे. हा त्रास, हा आजार कदाचित माझ्या स्वभावामुळं, या कदाचित परीक्षेमुळं, या कदाचित मी चर्चला न गेल्यामुळं, या कदाचित मी देवाच्या सान्निध्यात न बसल्यामुळं पण येत असेल. या परमेश्वराला माझ्यामध्ये काहीतरी सुधारणा करायची असेल म्हणून हा प्रसंग माझ्यावरती आलेला आहे. त्याला निगेटिव्ह घेऊ नका, त्याला पॉझिटिव्हली घ्या. प्रेज लॉर्ड. कारण वचन काय सांगते, याकोब काय म्हणतो, ज्यावेळेस तुमची परीक्षा होत असतात त्यावेळेस आनंदच करा. प्रेज लॉर्ड. कारण परीक्षा प्रत्येकाची होत नसते, आनंद करण्यासाठी परीक्षा आलेली असते. प्रेज लॉर्ड. वचन सांगते की सैतानाने येशूची परीक्षा घेतली आणि मग सैतान परीक्षा घेऊन निघून गेला हार मानून. मग वचन सांगते येशू आत्म्याच्या सामर्थ्याने मग गालिलात परतला, असं वचन सांगते. आणि पहिल्यांदाच लगेच चिन्ह चमत्कार, त्या द्राक्षरसाचं चिन्ह चमत्कार काना गावातली सुरुवात झाली. आमच्या परीक्षेमध्ये आमचं प्रमोशन आहे. प्रेज लॉर्ड. आमचा बॉस प्रमोशन देणार नाही पण परीक्षेमधून विश्वासी पार झाल्यानंतर येशू प्रमोशन नक्की देईल. पडली मोठी बाबेल पडली. आता दुसऱ्या देवदूताचं काम काय? दुसऱ्या देवदूताचं काम हे की बाबेल नगरीला पाडण्यासाठी आध्यात्मिक रिलीममध्ये, या आध्यात्मिक वातावरणामध्ये काम करणं, हे त्या देवदूताचं काम आहे. बाबेल ही 18व्या अध्यायामध्ये, पण तो हितच म्हणतोय पडलेली. अजून 3.5 वर्षाचा अजून सुरुवात पण झालेली नाही आहे, सुरुवातच झालेली नुकतीच. तेवढाच तो घोषित करतो पडली मोठी बाबेल पडली. म्हणजे बाबेल पाडणार आहे हे देवाची योजना आहे. पण बाबेल कधी पाडणार आहे, या कुठल्या टाईममध्ये पाडणार आहे, या कशा प्रकारे पाडणार आहे, याच्या आधी देवदूत काम करतात. येशू येणार आहे, येशू जन्मास येणार आहे, हे उत्पत्तीमध्ये देवाने लिहून ठेवलेलं आहे. आदामाला सांगितलेले की या स्त्रीमध्ये एक संतान येईल जी या सापाचं डोकं ठेचल. आदाम तर येशूच्या 4000 वर्षा आधीच आहे. पण येशूच्या अजून गोत्रही सापडलेले नाही, अजून वंशही झालेले नाही, अजून अब्राहम त्या कानान देशामध्ये पण अजून आलेला नाही आहे, अजून यहुदा कुळ पण जन्मास आलेला नाही आहे. त्यावेळेस देवाने योजना केली की माझा एकुलता एक पुत्र जो आहे हा त्या सापाचं डोकं ठेचणार आहे. देवदूत कामाला लागलेले आहेत. प्रेज लॉर्ड. वचन सांगते की ज्यावेळेस दानिएलाला वचन दिल्यानंतर, उत्तर दिल्यानंतर तो देवदूत दानिएलाला म्हणतो की आता हा दानिएलाला तो भविष्यवाणी सांगतोय की आता पुढं काय घडणार आहे हे मी तुला सांगतोय. हे देवदूतांचं काम काय की जाऊन लढाईमध्ये मदत करणं, सिच्युएशन तयार करणं. हे जे 4 देवदूत आहे जे आकाशाला, समुद्राला, पृथ्वीला, समुद्राला आणि झाडाला उपद्रव करतात, हे आत्ता बघतोय आपण. हे ॲक्च्युली प्रकटीकरणाच्या 6व्या करण्यामध्ये. पण हा करणा ऑलरेडी आपल्याला अजून आपण 6व्या शिक्क्यामध्येच आहोत. 6व्या शिक्क्यामध्ये काम करताना दिसतात हे देवदूत आत्ता, जे फरात नदीमधून त्यांना सोडण्यात आलेले, बांधून ठेवलेले जे देवदूत आहे, हे प्रकटीकरणाचे जे 7व्या अध्यायामध्ये आपल्याला दिसतात ते आत्ता आपल्याला काम करताना दिसतात. हे इथं मोठ्या संकटातून आलेली लोक, म्हणजे देवदूतांना कशाला डिप्लॉय केलेले पृथ्वीवरती की त्यांनी पृथ्वीवरच्या घडामोडीमध्ये परमेश्वराची इच्छा योजना पूर्ण करावी. वचन सांगते की पांढऱ्या घोड्यावरती बसलेल्या स्वाराकडं सुवार्ता सोपवली होती, तांबड्या घोड्याकडं युद्ध आणि लोकांचा वध करण्याचं काम सोपवलं होतं. काळा घोडा होता, त्याला महागाई आणि दुष्काळ त्या काळ्या घोड्याकडं होतं ज्याच्याकडं तारोज होता. आणि कबरे घोड्याकडं दुष्काळ, शाप आणि एकमेकांचा वध करणं ह्या गोष्टी सोपवलं होतं. आणि प्रत्येकांना एरिया दिला होता, त्या एरियाप्रमाणे ते जाऊन काम करत होते देवदूत. म्हणजे ते परमेश्वराने हे देवदूत त्याच्या योजनेप्रमाणे काम करण्यासाठी ठेवलेले आहेत. प्रेज लॉर्ड. आणि ते पृथ्वीवरती काम करतात, पण ते काम करतात आपल्याला दिसणं सुद्धा गरजेचं आहे. वचनानुसार आम्हाला हे समजणं गरजेचं आहे. हे देवदूत केवळ फॅन्टसी नाही आहे, इमॅजिनेशन नाही आहे, या काल्पनिक नाही आहे. हे ॲक्च्युली देवाचे ठेवलेले दूत आहेत जे परमेश्वराने
उत्पत्ती होणं म्हणजे पृथ्वीचा पाया घालताना परमेश्वराच्या श्वासेने आत्मिक जगामध्ये निर्माण केलेले हे दूत आहेत. आणि जे सहस्राच्या सहस्र अब्जाच्या अब्ज आहेत मधले 1/3 जे देवदूत होते जे पडलेले आहेत खाली, ह्या देवदूतांना वचन सांगते, देवदूतांना विचार कल्पना असतात, देवदूतांना इच्छा असतात आणि देवदूतांना भावना असतात. हे माणसासारखेच काम करणारे आहेत देवदूत. म्हणजे इच्छा म्हणजे तो काय वचन सांगते की येशू म्हणतो ना की ह्याच्यातून ज्यावेळेस अशुद्ध आत्मा काढला त्यावेळेस तो रानात जातो आणि तो इच्छा धरतो की मी परत ह्या घरामध्ये येईल म्हणून. त्याची इच्छा असते त्या घरामध्ये परत यावी म्हणून. देवदूतांना भावना असतात. भावना वचन सांगते की ज्यावेळेस जाखाऱ्या जो योहानाचा संदेष्टा योहानाचा वडील तो म्हणतो की शक्य नाही आहे मला मुलगा होणं, त्यावेळेस तो त्याच्या भावना भडकतात गॅब्रिएलच्या, तो त्याला मुखास करून टाकतो आहे का नाही. म्हणजे राग येतो त्याला, पण तो आत्मिक राग. म्हणजे त्यांना ते सामर्थ्य पण आहे देवदूतांना, म्हणजे त्यांना अनबुद्धी असते, ज्ञान. आणि वचन सांगते की याकोबाला ज्ञान दिलं त्यांनी देवदूताने की ज्यावेळेस त्या लाबानाने त्यांना सांगितलं, लाबानच ठिपकेवाले तुझे, हे कबरे तुझे, हां हे तुझे. आता हा म्हटलं हे असे कसे होणार. देवदूत म्हटलं मग असं असं कर तू, ते छडीने असं कर तसं कर मग ते होईल. हे ज्ञान देवदूताने याकोबाला दिलं आणि लाबान डोका हातलं, अरे हे कसं काय शक्य आहे. प्रेज लॉर्ड. आम्हाला ज्ञान जर म्हणजे किती देवदूताची आपल्याला मदत होऊ शकते बघितलं ना त्यांनी. तर हे जे शिडीवरून वर खाली करणारे कोण आहेत देवदूत, हे याकोबाला मदत करणारे आहेत. प्रेज लॉर्ड. मदतनीस आहेत ते, प्रोटेक्शन करतात ते, आपल्याला संरक्षण देतात ते. भूक लागली एलियाला, घागर आणली पाणी आणि भाकर आणली, एलियाला म्हटलं खा, एलियाने खाल्ली. वचन सांगतं त्या भाकरीमध्ये एवढे प्रोटीन, व्हिटॅमिन, कार्बोहायड्रेट, मिनरल होते की एका भाकरीमध्ये तो पठ्ठ्यात 40 दिवस चालत गेला हेरो पर्वतावर. काय खाद्य असेल ते, हां काय स्वर्गातून देवदूतांकडे ते हा सामर्थ्य आहे. आज आपल्याला डायटिंग करायचं देवदूतांना सांगा. सर्वात निग्लेक्ट पार्ट हा देवदूत आपल्याला होतं, पण ते आपल्या मदतनीस असलेले सेवक आहे असं म्हटलेले. पा हिब्रीकरास पत्र 1 अध्याय 14 वचन, त्यांना वारसाने तारण मिळणार आहे. कोणाला वारसा हक्क कोणाला मिळालेला आहे, ज्यांनी येशूचा तारणार म्हणून स्वीकार केलेला आहे आणि वारसाने त्यांना तारण प्राप्त होणार आहे. पण ते वारसा हक्क कधी मिळतो त्याला, त्या व्यक्तीला, की ज्यावेळेस ते पूर्ण होतं, कार्य पूर्ण होतं त्यावेळेस. पण ते अजून आपण पृथ्वीमध्ये राहतोय, पण वारसा हक्क आपल्याला कुठे ठेवलेला आहे, स्वर्गामध्ये ठेवलेला आहे. हां, त्यांच्या सेवेसाठी पाठवलेले, आमच्या सेवेसाठी पाठवण्यात आलेले ते परिचारिक आत्मे. परिचारिक म्हणजे सेवा करणारे आत्मे, मदतनीस म्हणा, सेवा करणारे आत्मे. त्या आमच्या मदतनीस, आमची सेवेसाठी पाठवण्यात आलेले. पण आपल्यालाच माहीत नाही की आमच्या सेवेसाठी देवदूत आहेत. आम्ही झोपतो तर खरं, चालतो तर खरं, उठतो तर खरं, बोसतो तर खरं, पण आपण म्हणतो की येशू तो कुठे. येशू म्हणतो अरे मा तुझा देवदूत तुझ्या बाजूलाच उभा आहे. प्रत्येकाच्या पाठीमागं परमेश्वराने एक देवदूत. वचन सांगते त्यांची संख्या 10,000 गुणिले 10,000 आहे. आयुक्त सहस्राच्या सहस्रन, आयुक्ताच्या आयुक्त 10,000 into 10,000 म्हटलेले. म्हणजे ते अब्जामध्ये, विश्वासणाऱ्या अब्जामध्ये पण नाही आहेत. आत्ता विश्वासणारे तर करोडामध्ये आहेत. बरोबर. म्हणजे आमच्या पाठीमागं एकच देवदूत नाही आहेत. आमच्या पाठीमागं एक जो संदेशवाहक एक देवदूत आहे, अनेक वॉरियर देवदूत पण आहेत. मिखाईल करणारा पण एक देवदूत आहे, अनेक मेसेज देणारा पण, म्हणजे विनंती प्रार्थना घेऊन जाणारा पण देवदूत आहे, प्रोव्हाइड करणारे पण देव. म्हणजे ह्या देवदूतांचं काम काय आहे की आमची सेवा करण्यासाठी त्यांनी पाठवण्यात आलेले, की आम्ही परमेश्वराची योजना ह्या पृथ्वीवरती पूर्ण करत असताना आम्हाला जी स्पिरिच्युअल मदत लागते ह्या देवदूतांनी आम्हाला द्यावी. पण आपण देवदूतांना मागतो का. आपण ज्यावेळेस प्रार्थना करतो, आता ज्यावेळेस प्रार्थना, मला ज्यावेळेस या मिनिस्ट्रीबद्दल कळायला लागलं, मी लगेच देवदूताला तिथं डिप्लॉय करतो. देवदूता माझ्या मुलाबरोबर तू जा, त्याचं काम करायचं असेल, या माझं काम करायचं असेल, या अजून कोणाचं काम करायचं असेल, मी देवदूताला डिप्लॉय करतो त्या कामावरती. त्याने जाऊन त्या जागेमध्ये ताबा घ्यावा, त्या चर्च. आता लोणावळ्याला आपण जसं जातो रविवारी,
देवदूतांनी जाऊन लोणावळा चर्चचा ताबा घ्यावा, त्या जागेमध्ये असलेल्या सर्व अशुद्धतेच्या बरोबर तिथं कार्य करावं. मग ते माझं काम नाही, तिथं देवदूताचं काम आहे. माझं जाणं येणं देवदूतांनी सुखरूप करावं. मग तो गाडीची व्यवस्था करणार, माझ्या रिक्षेची व्यवस्था करणार. मी ज्यावेळेस ऑन धावतो त्यावेळेस तो रिक्षावाला तिथं हजर असणार बरोबर त्याच वेळेस, बरोबर. तो पाऊस थांबवणार, तो गाडीमध्ये मला घेऊन जाणार. बरं प्रेज लॉर्ड. हे देवदूत करतात, आपल्याला दिसत नाही, आपल्याला वाटतात माणसं करतात. अरे नाही, त्या माणसाला झोपेतून उठून त्याने आणले की तुला नाश्ता द्यावा त्याने. प्रेज लॉर्ड. एका व्यक्तीने तुझ्यासाठी चर्च उघडले की तू त्या चर्चमध्ये संदेश सांगावा. अनेक लोकांना चर्चमध्ये देवदूत घेऊन येतो पावसामध्ये, का माहिती का, की आमचा संदेश ऐकावा आणि हे वचन जे आहे हे त्यांना कळावं. आणि हे वचन ज्यावेळेस सत्य कळेल त्यावेळेस सत्य बंधनमुक्त करेल. त्यांना कळेल की आम्ही एकटं नाही आहोत. प्रेज लॉर्ड. एका सिस्टरने आम्हाला टाकलं की एका गोष्टीमध्ये की मला खूप एकटं वाटतंय. बरोबर. मी म्हटलं एकटं जरी तुम्हाला जरी वाटत असलं तरी तुमच्याबरोबर येशू बरोबर एक देवदूत आहे जो अहोरात्र तुमच्या बाजूलाच बसलेला आहे म्हटलं, जो तुमचं संरक्षण करतो आणि तुमच्या सर्व विनंती ऐकतो म्हटलं. तुम्ही त्याच्याबरोबर का बोलत नाही म्हटलं, त्याला तुम्ही आपलं दुःख का सांगत नाही, प्रार्थना का करत नाही तुम्ही. आमचं माइंडसेट कसं आहे हे सर्वात महत्त्वाचं आहे. आपण ज्यावेळेस परमेश्वराच्या असल्या गहन गोष्टी आपल्याला कळायला लागतात ना, मग आपल्याला कळतं की आमचा देव कोण आहे. नीतिमान लोकांच्या प्रार्थनेकडं परमेश्वराचे कान असतात. हे कान म्हणजे कोण आहे? देवदूत. कारण ते परिचारिक आत्मे जे आमच्या मुखातून येणाऱ्या प्रार्थनेकडं वाट बघत असतात. आता जाधव बोलतच नाही आणि ते रात्री जातात वरती आणि परमेश्वर म्हणतो क्या कुछ भी नाही. कळते आपल्याला. हे दररोज आपण त्यांची सेवा घेणं गरजेचं आहे, हे आपल्याला समजणं गरजेचं आहे. आमच्या प्रार्थना वाया जात नाही, तर आमच्या प्रार्थना देवदूतामार्फत स्वर्गात जातात. आणि जातच नाही केवळ, ते येतात पण. दानिएलच्या ह्याच्यामध्ये पण पाहिलं की 21 दिवस तो प्रार्थना करत होता. जोपर्यंत प्रार्थना येत नव्हती, उत्तर येत नव्हतं, दानिएल हा वाट बघत होता. 21 दिवस त्यांनी थांबवले नाही प्रार्थना. पण तो जुना करार आहे, हा नवीन करार आहे. तुमच्या वचनामध्ये यात तुम्हाला सैतान आता दानिएलच्या पायाखाली नव्हता, अब्रामाच्या पायाखाली नव्हता, दाविदाच्या पायाखाली सैतान नव्हता. आणि पवित्र आत्मा त्यांच्यामध्ये आजच्या सारखं आपलं मंदिर म्हणून आपल्या शरीरामध्ये राहत नव्हता त्यावेळेस आत्म्यामध्ये. एवढा मोठा डिफरन्स आहे जुना करार आणि नवीन करार. ही सर्वात मोठी संजीवनीची लाट आहे, ज्याच्यानंतर कापणी होणार आहे. कारण एक पेंटिकॉस्टल दिवशी पाऊस झालेला आहे, अनेक शेवटचा वाळवायचा पाऊस, पहिला वाळवायचा पाऊस असतो ज्यावेळेस पेरणी होती, आणि एक शेवटच्या वाळव्याचा पाऊस असतो ज्या पावसानंतर कापणी होती. तर ऑलरेडी पहिला झालेला आहे पाऊस पेंटिकॉस्टल दिवशी, आता शेवटला पाऊस आणि नंतर कापणी, जो आजचा काळ आहे. सांगायचं आहे की इथं मी तेच सांगतोय तुम्हाला की देवदूतांची तुम्ही मदत घ्या. देवदूत तुम्हाला सहकार्य करणारे परिचारिक आत्मे नाही का, हे सलॉट. मग तुम्हाला हे कळणं गरजेचं की तुमच्या आजूबाजूला देवदूत आहेत जे तुम्हाला सदैव मदत करतात. मी प्रत्येक वेळेस तुम्हाला सांगतो की आपण जर बसलोय ना इथं, आपण जेवढी लोक आहेत तेवढे देवदूत इथे आहेत. पवित्र आत्मा तो ऑलरेडी आहे. गाणं ज्यावेळेस आपण गातो तेव्हा पवित्र आत्मा आहे. पवित्र आत्म्याचं काम वेगळं आहे. पवित्र आत्माचं काम वचन शिकवणं आहे तुम्हाला. ते देवदूतांचा काम आहे. तुम्ही जी सुवार्तेमध्ये चालताय त्यामध्ये तुम्हाला हेल्प करणं, मदत करणं आणि तुम्हाला सहकार्य करणं, प्रोटेक्ट करणं, प्रोव्हिजन करणं आणि देवाच्या कामामध्ये तुम्हाला स्पिरिच्युअली मदत आणि देवाच्या विनंतीनुसार ज्या प्रार्थना आहेत त्या तुमच्यापर्यंत पोहोचवणं, हे देवदूतांचं काम आहे.